हॅलो. हां, हॅलो मॅम. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा दुय्यम अभियंता स्थापत्याचा 9 मार्च 2025ला एक्झाम होणार होती, पण या ठिकाणी झालेली नाही आहे. या ठिकाणी बघा दुय्यम अभियंता यांत्रिकी विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी विद्युत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्याचा पेपर झालेला आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्टची वाट बघतायत आणि दुय्यम अभियंता स्थापत्य सब इंजिनियर सिव्हिल 9 मार्चला होणार होती, तसे या ठिकाणी सूचनापत्र आले की 15 दिवस हे पुढं ढकलण्यात येत आहे. या ठिकाणी हे सूचनापत्र आल्याच्या नंतर जे 4 मार्चला आलेलं आहे या ठिकाणी, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं डाउनलोड होत नाहीये या ठिकाणी, हॉल तिकीटचं कोणत्याही या ठिकाणी सूचना सुद्धा आलेली नाही. त्यानंतर मी या ठिकाणी मी त्याच्यानंतर IBPSच्या हेल्पलाईनवर कॉल केलेला आहे आणि काय म्हणाले आहे ते एकदा ऐकून घ्या तुम्ही. हॅलो. हां, हॅलो मॅम. BMC मध्ये जे सब इंजिनियरचा पेपर होता सिव्हिलचा मॅडम, तो 15 दिवसाच्या आत होणार होता, तर त्याचं आणखी काही लागलेलं नाहीये. तर कधी होणार आहे तो? नाही, अजून काही तारीख आलीच नाहीये त्याची. ओके. म्हणजे ते 25 तारखेपर्यंतच होणार आहे ना? BMC ला एकदा कॉन्टॅक्ट करून विचारा. नाही, म्हणजे BMCचा कोणताही तिथं हेल्पलाईन क्रमांक दिलेला नाहीये ना, त्याच्यामुळं IBPSचा दिलेला आहे त्यांनी. BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांचे नंबर्स असतात, नाही, तिथे करू शकता कॉन्टॅक्ट. अच्छा, BMCच्या ऑफिशियल कॉन्टॅक्टला विचारावं लागेल का तुमच्याकडे? तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतीही सूचना या ठिकाणी त्यांच्याकडे आलेली नाहीये किंवा या ठिकाणी BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा पडलेली नाहीये. ते म्हणाले की या ठिकाणी तुम्ही BMCच्या ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. या ठिकाणी बघा संपर्कामध्ये गेल्या असता BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचा नंबर या ठिकाणी फोन नंबर दिलेला नाहीये. ईमेल ID आहे किंवा या ठिकाणी चॅटबॉटची व्यवस्था आहे, परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचा फोन नंबरची व्यवस्था नाहीये. मेल ID दिलेली आहेत, परंतु या ठिकाणी फोनवरच व्यवस्थित ते बोलत नाही, तर या ठिकाणी मेलचा रिप्लाय कधी देणार? तर या ठिकाणी बघा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची ऑफिशियल जी नोटीस आहे किंवा सूचनापत्र आहे ते आणखी पडलेलं नाहीये. जोपर्यंत सब इंजिनियरचा पेपर होत नाही सिव्हिलचा, तोपर्यंत बाकीच्यांचं रिझल्ट ते लावू शकत नाहीत. या ठिकाणी जे विद्यार्थी विचारत होते की त्यांचा या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर किंवा सब इंजिनियर मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा सिव्हिलचा या ठिकाणी कधी रिझल्ट लागू शकतो, तर त्यांचा रिझल्ट जोपर्यंत सब इंजिनियर सिव्हिलचा पेपर होत नाही तोपर्यंत लागणार नाहीये. तर तोपर्यंत त्यांना वाट बघत लावावं लागेल. आणि जे या ठिकाणी पेपर बाकी आहे इंजिनियर सिव्हिलचा, सब इंजिनियरचा, या ठिकाणी त्यांचं लवकरात लवकर या ठिकाणी सूचना येईल, त्यावेळेस तुम्हाला अपडेट करण्यात येईल चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.